जनरेशन की पहली पसंद, स्मार्ट और सुपर स्टाइलिश। 140 किलोमीटर्स की रेंज, फुल डिजिटल डिस्प्ले, मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी, प्रीमियम डिजाइन, आरामदायक सीट, सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात, जीरो मेंटेनेंस। बुक कीजिए अभी सीका SYD, द बिग ई स्कूटर। आषाढी एकादशीच्या निमित्ताने ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। आषाढी एकादशी निमित्त तामसवाडी ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र सकाळपासूनच दिसून आले। सकाळपासूनच हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाच्या तालावर पावली खेळत भजनी मंडळांनी तामसवाडी ओंकारेश्वर येथे दिंडी आणत वातावरण भक्तिमय केले। तालुक्यातील बऱ्याच गावाहून आषाढी एकादशी निमित्त विठुरायाचा जयघोष करत दिंड्या दाखल झाल्या होत्या। यावेळी या भक्तिमय रसाचा भक्तांनी आनंद घेतला। या निमित्ताने रावेर येथील राका स्कूल तर्फे लहान मुलांच्या वेशात विठ्ठल रुक्माई तसेच टाळ मृदुंग घेत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नृत्य सादर करीत विठ्ठलाचा जयघोष करीत वातावरण भक्तिमय केले। यावेळी आलेल्या मान्यवरांचा राका स्कूल तर्फे सत्कारही करण्यात आला। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा माजी तालुका अध्यक्ष राजन लासूरकर यासह आलेल्या मान्यवरांचे राका स्कूल तर्फे महेंद्र पवार व मानसी पवार यांनी स्वागत केले। आषाढी एकादशी निमित्त मोफत फराळ व केळी वाटपही नागरिकांतर्फे करण्यात आले। या फराळाचा मोठ्या संख्येने भाविकांनी आस्वादही घेतला। पांडुरंग हरी जय घोषाने ओंकारेश्वर तामसवाडी नगरी भक्तिमय झाली होती। शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला। आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात। लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व AC रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स। आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स। तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव। बुकिंग साठी संपर्क 91 75 71 71 65 तसेच 92 60 42 04 24 आणि 90 67 26 60 00। आषाढी एकादशी निमित्त आदिती तटकरे महिला व बाल कल्याण विभाग मंत्री यांनी घेतले आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन। आषाढी एकादशी निमित्त आदिती तटकरे महिला व बाल कल्याण विभाग मंत्री यांनी आदिशक्ती मुक्ताबाईचे दर्शन घेत त्यांच्या हस्ते पूजन करत आरतीही करण्यात आली। आषाढी एकादशी निमित्त माझे दर्शन या ठिकाणी मुक्ताई चरणी झाले, त्याला मी माझे भाग्य समजते असे यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले। तर या राज्यातील जनतेला सुखी समृद्ध होऊ दे, चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थनाही यावेळी मुक्ताई चरणी यांनी केली। तर आपल्या माध्यमातून मी सर्वांनाच आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते। आपल्या या भूमीची, संतांची, साधू संतांची भूमी ओळखली जाते आणि वारी म्हटलं आणि आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या आयुष्यातलं एक सुवर्ण क्षण त्या निमित्ताने तो येत असतो। पंढररायाच्या आणि रखुमाईच्या दर्शनासाठी सगळेच आसुसलेले असताना आज खरं तर मला आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन या शुभदिनी प्राप्त झालं, हे मी माझं भाग्य समजते। या निमित्ताने तिच्या चरणी प्रार्थना करत असताना सगळ्यांच्या सुखसमृद्धीसाठी मी प्रार्थना केली आणि जे जे आत्तापर्यंत त्या ठिकाणी दिलं त्याबद्दल तिचे ऋण व्यक्त केले। धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी। भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा। गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप। संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व आयुष दिलीप शेठ अग्रवाल। आमचा पत्ता धरती PVC पाईप, निर्माता तिरुपती ॲग्रोप्लास्ट, गट नंबर 1257, रावेर पाल बायपास रोड, रावेर, जिल्हा जळगाव। अधिक माहितीसाठी संपर्क 99 23 36 23 39 तसेच 91 75 28 85 25 व 75 88 64 76 97 आणि 91 21 80 87 88। खरं तर तो पोलीस विभागाचा खरं विषय आहे, पण एखाद्या महिलेसोबत अशा पद्धतीनं जर
निषेधार्थ घटना झाली असेल तर त्याची मी निंदाच करीन. संबंधित जे पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर जी काही कारवाई करायची ती त्या विभागाकडून शासनाकडून केली जाईल. पण आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली, पण पुणे असेल, मुंबई असेल, हा एक अपवाद जो निंदनीयच आहे. मी अजिबातही त्याचं समर्थन करणार नाही, कारण एक महिला आंदोलन करायला आलेली आहे आणि आंदोलन करायला आलेली असताना तिच्यासोबत असं निंदनीय घटना होणं हे अभिप्रेत नाही आणि ते निषेधार्हच आहे. पण पुणे असेल, इतर काही भागांमध्ये जिथे जिथे निदर्शन झाली तिथं पोलीस विभागाने तितकंच सहकार्यसुद्धा या आंदोलकांना केलेलं आहे. याचा अर्थ असा की पोलीस विभागसुद्धा वेगवेगळ्या याच्यातून आंदोलन असेल, काही जिथं मोर्चे काढण्यात आले किंवा काय, तिथं स्थानिक प्रशासन म्हणून, पोलीस प्रशासन म्हणून सुद्धा अधिकाधिक सहकार्य करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. एक ठराविक अधिकारी ज्यांच्याकडनं हा निंदनीय प्रकार झालेला आहे, त्याच्यामुळे आपण संपूर्ण पोलीस विभागाला त्या ठिकाणी दोषी धरू शकत नाही. आणि आंदोलकांनी ज्या ज्या काही मागण्या त्यांच्या केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार तर योग्य ती पावलं उचलतच आहे. त्यातला सर्वात सकारात्मक मार्ग असतो आणि ती अवलंबून आपण अधिकाधिक आपली जी शैक्षणिक व्यवस्था आहे किंवा नीटच्या संदर्भातला जो मूलभूत ज्याच्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात चर्चा करून ते आणखीन सुस्थितीत आणि आणखीन सुधारवण्याचा पुढच्या पिढीसाठीचा प्रयत्न हा आपण एकत्रितपणाने त्या ठिकाणी केला पाहिजे. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफ्फू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा.